हॅलो, आवाज येतो का? हा बोला सर. आवाज येतो ना? हो येतोय सर. ओके ओके. हो चालेल, सुरू करू. हॅलो हॅलो, हा सर, सर. आवाज येत नाही वरून. आता आता येत नाही का आवाज? हा येतोय. आता येतो ना आवाज? चालेल. आपण 20व्या शतकातील आशियाचा इतिहास या पेपरमधील सेकंड युनिटला आपण सुरुवात करणार आहोत. आतापर्यंतच आपण युनिट जे पहिलं होतं ते पहिलं युनिट आपण बघितलेलं होतं, कॉन्सेप्शनल हिस्ट्री, म्हणजे ज्याला आपण संकल्पनात्मक इतिहास असं म्हणतो. तो भाग आपण आतापर्यंत बघितलेला होता. आता आपल्याला सुरुवात करायची आहे तर या पेपरमधलं दुसरं युनिट, आणि जे दुसरं युनिट प्रामुख्याने निगडित आहे तर चीनच्या इतिहासाशी, हिस्ट्री ऑफ चायना या टॉपिकशी निगडीत असलेलं हे दुसरं युनिट आहे. आणि या दुसऱ्या युनिटमध्ये आपल्याला चीनच्या इतिहासाची माहिती घेत असताना आपण पहिल्या कन्सेप्ट ज्या वेळेस बघितल्या त्या कन्सेप्टमध्ये आपल्याला लक्षात आलेलं होतं की पहिली कन्सेप्ट जी होती ती आपली होती लॉंग मार्च ही कन्सेप्ट. आणि लॉंग मार्च ही चीनमधलेली एक सर्वात मोठी क्रांतिकारक घटना होती. आणि त्या घटनेच्या नंतरच्या कालखंडामध्ये चीनचा इतिहास जो आहे तो इतिहास कशा पद्धतीने बदलत गेला. मात्र तत्पूर्वी त्याच्यापूर्वी सुद्धा चीनचा इतिहास जो आहे तो चीनचा इतिहास बदलवण्याचं काम जे आहे ते काम केलेलं आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचे नेते म्हणून ओळखले जातात ते डॉक्टर सनेत सेन यांचा इतिहास जो आहे तो इतिहास आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. की चीनचा इतिहास लक्षात घेत असताना लॉंग मार्च हीच फक्त एकमेव घटना नाही, तर त्याच्या अगोदरच्या काही बाकीच्या ज्या काही घटना आहेत त्या घटना सुद्धा आपल्याला तेवढ्याच महत्वाच्या घटना म्हणून ओळखल्या जातात, त्या सुद्धा लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर सनेत सेनची कामगिरी असेल ते आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. 1911ची जी काही चीनमधील जी क्रांती झाली ती क्रांती लक्षात घेणं आवश्यक आहे, म्हणजे ज्यामुळे चीनमधील परंपरागत मांचू राजवट जी होती ती राजवट समाप्त होऊन त्या ठिकाणी प्रजासत्तेची स्थापना जी होती ती प्रजासत्तेची स्थापना झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ते लक्षात घेणं आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला त्याच अभ्यासक्रमामध्ये साम्यवादी पक्षांच्या माध्यमातून साम्यवादी क्रांती झाली 1949 मध्ये, म्हणजे ज्याला आपण माओ त्से-तुंगच्या नेतृत्वाखाली लॉंग मार्चच्या माध्यमातून जी झालेली क्रांती म्हणतो आपण ती साम्यवादी क्रांती 1949 मधली, ती सुद्धा लक्षात घ्यावी लागेल. चीनच्या इतिहासाशी निगडीत असणाऱ्या या ज्या घटना आहेत, महत्वपूर्ण घटना, त्या लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर साम्यवादी पक्षांतर्गत 1950 पासून तर 1992 पर्यंत साम्यवादी पक्षांतर्गत चीन कसा होता हा एक भाग त्याच्यामध्ये लक्षात घ्यावा लागेल. म्हणजे या युनिटमध्ये आपल्याला 3 टप्प्यामध्ये जो इतिहास आहे तो इतिहास लक्षात घेत असताना पहिला भाग जो आहे तो आपल्याला लॉंग मार्च डॉक्टर सनेत सेन यांच्या कामगिरीच्या अनुषंगाने घ्यावा लागेल. म्हणजे 1911ची जी क्रांती आहे त्या 1911च्या क्रांतीच्या अंतर्गत. त्यानंतर दुसरा भाग जो आहे तो साम्यवादी क्रांती 1949 मधली, तो भाग लक्षात घ्यावा लागेल. त्यानंतर साम्यवादी पक्षांतर्गत चीन हा एक भाग जो आहे तो लक्षात आपल्याला घ्यावा लागेल. तर डॉक्टर सनेत सेनच्या कामगिरीच्या संदर्भामधली माहिती लक्षात घेत असताना पहिल्यांदा आपल्याला चीनच्या संदर्भामधली माहिती लक्षात घ्यावं लागेल. की चीन हा जो आहे हा देश कसा होता हे आपल्याला मूळतः पहिल्यांदा बघावं लागेल. की आशिया खंडाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आशिया खंडाच्या इतिहासामध्ये चीनचा इतिहास हा एक महत्वपूर्ण इतिहास म्हणून ओळखला जातो. आणि आज जे काही आशिया खंडातील बलशाली राष्ट्र आहेत त्या बलशाली राष्ट्रांमध्ये चीन, भारत
ही जी राष्ट्र आहेत ही राष्ट्र बलशाली राष्ट्र म्हणून ओळखली जातात. तर चीनचा इतिहास जो आहे तो चीनचा इतिहास हा अतिशय प्राचीन कालखंडापासून एक नेत्रदीपक इतिहास राहिलेला आहे. म्हणजे चीनमध्ये जसं आपण म्हणतो की सिंधू संस्कृती ही भारतामधली सर्वात प्राचीन संस्कृती आहेत, त्याच पद्धतीने चीनमध्ये यांगत्से नदीच्या काठावर वसलेली यांगत्से संस्कृती म्हणजे चीनची जी संस्कृती आहे ती चीनची संस्कृती सुद्धा अतिशय महत्वाची संस्कृती म्हणून ओळखली जात होती. ही सुद्धा अतिशय प्राचीन संस्कृती आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीची संस्कृती म्हणून ती ओळखली जात होती. आपल्याला असं लक्षात येतं की आशिया खंडातील सर्वात विस्तृत असा भूभाग हा चीन या देशाने व्यापलेला आहे. पूर्व आशियातील प्रदेशातील सर्वात जुनी संस्कृती म्हणून सुद्धा चीनी संस्कृतीचा उल्लेख जो आहे तो उल्लेख केला जातो. त्यानंतर चीन हा देश जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जर देश कोणता असेल तर तो चीन आहे. आणि याच चीनवर दीर्घ कालखंडापर्यंत मांचू सत्तेची राजवट जी होती ती मांचू सत्तेची राजवट असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि ही मांचू सत्तेची जी राजवट आहे त्या मांचू सत्तेच्या राजवटीच्या कालखंडामध्ये चीनची मोठ्या प्रमाणामध्ये अधोगती जी होती ती अधोगती झाल्याचं दिसून येतं. मग ही अधोगती टाळायची असेल तर चीनमध्ये प्रजासत्ताक क्रांती घडवून आणायची हा विचार जो होता हा विचार पहिल्यांदा डॉक्टर सनेत सेन यांनी केला. आणि डॉक्टर सनेत सेनच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये पहिल्यांदा प्रजासत्ताक क्रांतीची जी सुरुवात आहे ती प्रजासत्ताक क्रांतीची सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून डॉक्टर सनेत सेनची जी भूमिका आहे ती डॉक्टर सनेत सेनची भूमिका आपल्याला लक्षात घ्यावी लागतं. ही जी दीर्घ कालखंडापर्यंत चालत असणारी जी मांचू राजवट होती त्या मांचू राजवटीचा शेवट 1911 मध्ये डॉक्टर सनेत सेन यांच्या नेतृत्वाखाली झाला आणि तिथे राज्यक्रांती घडून आली. परंतु मग पुढे 1917 पासून मात्र चीनमध्ये पुन्हा साम्यवादी विचारसरणी जी होती ती विचारसरणी जोर पकडू लागलीत. ज्याच्यामध्ये आपण माओ त्से तुंग यांचं नेतृत्व लक्षात घेतो. म्हणजे जी काही राष्ट्रवादी सत्ता स्थापन झालेली होती जी काही प्रजासत्ताक सत्ता स्थापन झालेली होती त्या प्रजासत्ताकचे काही दोष जे होते ते दोष हळूहळू दिसू लागलेत. आणि त्या प्रजासत्ताकचे जे काही हे जे दोष होते या दोषांना दूर करण्यासाठी म्हणून 1927 पासून चीनमध्ये साम्यवादी क्रांतीची जी सुरुवात आहे ती सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसून येतं. मात्र या सुरुवातीच्या कालखंडामध्ये यांचा जो कम्युनिस्टांचा जो प्रभाव होता तो प्रभाव कमी होता. राष्ट्रवादी लोकांचा प्रभाव जास्त होता. म्हणजे डॉक्टर सनेत सेनच्या नेतृत्वाखाली जे तुंगमिंग हुई पक्षाची जी काही सरकार होतं त्यांचा प्रभाव जो होता तो प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये होता. पुढे जाऊन तिथे कोमिंगटॉंग पक्षाची सत्ता आली. कोमिंगटॉंग पक्ष तिथला प्रभावी शासक बनलेत आणि कोमिंगटॉंग वर्सेस किंवा कोमिंगटॉंग विरुद्ध साम्यवादी अशा पद्धतीचा संघर्ष जो होता तो संघर्ष चीनमध्ये उफाळल्याचा आपल्याला दिसून येतं. चीनच्या अंतर्गत भागामध्ये काही प्रमाणामध्ये धुसफूस जी होती ती धुसफूस चालू झालेली होती की साम्यवादी सत्ता चीनमध्ये आणायची आणि त्याच्यासाठी संघर्ष जो होता तो संघर्ष सुद्धा चालू झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे साम्यवादी सत्तेला नष्ट करण्याच्या संदर्भामध्ये चांगके शेक नावाचा जो शासक होता त्यांनी सुद्धा प्रयत्न जो होता तो प्रयत्न सुरू केलेला होता तिथे. पण आपल्याला असं दिसून येतं की 1939 मध्ये पुढे मग ती साम्यवादी क्रांती यशस्वी झाली. परंतु त्याच्यापूर्वी 1911 मध्ये जी काही प्रजासत्ताक क्रांती झाली त्या प्रजासत्ताक क्रांतीमध्ये डॉक्टर सनेत सेनची भूमिका जी होती ती सनेत सेनची भूमिका अत्यंत महत्वाची भूमिका होती. त्यामुळे डॉक्टर सनेत सेनच्या या भूमिकेचा विचार जो आहे तो विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर आपल्याला ज्यावेळेस आपण चीनचा इतिहास बघतो त्यावेळेस चीनचा इतिहास आपल्याला लक्षात येतं की त्याची प्रस्तावना आपण अशा पद्धतीने करू शकतो की चीन या आशिया खंडातील सर्वात मोठा भूभाग असणारा एक मोठा देश आहे. त्यानंतर पूर्व आशियातील सर्वात जुनी संस्कृती म्हणून त्याला ओळखलं जातं. त्यानंतर चीन ही जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा देश म्हणून त्याची गणना जी आहे ती गणना केली जाते. हे जे आता मी अगोदर तुम्हाला प्रस्तावनेमध्ये सांगितलेच आहे. चीनवर दीर्घकाळ मांचू राजवटीचं राज्य होतं. 1911 मध्ये ती मांचू राजवट तिथून गेली आणि 1911च्या क्रांतीने मांचू राजवटीचा तिथे अंत झाल्याचं आपल्याला दिसून येतं. 1927 पासून चीनमध्ये साम्यवादी संघर्षाला सुरुवात झाली. त्यानंतर माओ त्से तुंगच्या नेतृत्वाखाली 1949 मध्ये साम्यवादी क्रांती यशस्वी झाली. तो पुढील भाग आहे, तो आपल्याला इथं काही लक्षात घ्यायचा नाही. आणि चीनचा झपाट्याने आर्थिक विकास जो आहे तो विकास सुद्धा त्या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. हे एकंदरीत याच्यामध्ये. आता डॉक्टर सनेत सेनचा परिचय आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे की डॉक्टर सनेत सेन हे नेमके होते कोण.
डॉक्टर सनेत सेन. आपल्याला असं दिसून येतं का चीनमधील प्रजासत्ताक क्रांतीचं खऱ्या अर्थाने मूर्त रूप देण्याचा प्रयत्न डॉक्टर सनेत सेन यांनी केलेला आहे. म्हणून डॉक्टर सनेत सेन हे चीनमधील एक प्रभावी व्यक्तिमत्व होतं आणि हे प्रभावी व्यक्तिमत्व प्रामुख्याने आपल्याला असं दिसून येतं की चीनमधला जो इतिहास आहे तो इतिहास मोठ्या प्रमाणात बदलण्याचं जे काम आहे ते काम डॉक्टर सनेत सेन यांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण चीनमध्ये असणारी जी काही जुलमी राजवट होती, ज्याला मांचू राजवट असं म्हटलं जातं, त्या मांचू राजवटीचा अस्त करून खऱ्या अर्थाने चीनमध्ये प्रजासत्ताक क्रांती करण्याचं काम जे होतं ते डॉक्टर सनेत सेन यांनी केलेलं आहे. प्रजासत्ताकचं खरं मूर्त रूप जे होतं ते मूर्त रूप त्यांनी प्राप्त करून दिल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणूनच त्यांना आधुनिक चीनमधील एक महत्वपूर्ण नेते असं म्हटलं जातं किंवा आधुनिक चीनचे प्रणेते सुद्धा असं त्यांना म्हटलं जातं. आणि त्याच्यासाठी त्यांनी संपूर्ण चीनचा हे केलेलं आहे, संपूर्ण चीनचा दौरा केला, संपूर्ण चीनमध्ये भ्रमंती केलीत. त्यासोबतच ते युरोप खंडामध्ये, अमेरिकेमध्ये गेलेत आणि तिथली जी शासन पद्धती होती त्या शासन पद्धतीचा सूक्ष्मपणे त्यांनी अभ्यास केला आणि त्या अभ्यास केल्यानंतर त्यांनी लोकशाही, राष्ट्रवाद व समानता या विचारांनी ते प्रेरित झालेत. हे विचार जे होते लोकशाही, डेमोक्रॉसी, राष्ट्रवाद, नॅशनलिझम, त्यानंतर समानता, इक्वॅलिटी, हे जे सर्व जे होतं युरोप खंडामध्ये असो किंवा अमेरिकेमध्ये असो, या सर्व विचारांनी ते प्रभावित झालेत आणि त्या प्रभावित झालेले असल्यामुळे त्यांना लक्षात आलं की आपल्या देशामध्ये जर प्रगती करायची असेल तर ही जी विचारसरणी आहे ही विचारसरणी आपण स्वीकारली पाहिजे. कोणती? तर त्याच्यामध्ये लोकशाही असेल, राष्ट्रवाद असेल आणि समानता असेल. ही विचारसरणी जोपर्यंत आपण स्वीकारणार नाही तोपर्यंत आपल्या देशाचा विकास होणार नाहीत हे त्यांना माहित होतं. कारण चीनमध्ये असणारी जी मांचू राजसत्ता जी आहे ती मांचू राजसत्ता ही फक्त स्वतःचा विचार करणारी आहे, प्रजेचा विचार करणारी नाहीत, लोकांचा विचार करणार नाहीत. म्हणून आपण या राजसत्तेला दूर करून तिथे प्रजासत्ताक क्रांती घडवून आणणे हा सर्वात महत्वाचा उद्देश जो होता तो उद्देश डॉक्टर सनेत सेननी डोळ्यासमोर ठेवला आणि त्याच्यासाठी त्यांनी कार्य करण्याची सुरुवात जी होती ती सुरुवात केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्या विचाराच्या पूर्ततेसाठी ते संपूर्ण जगभर फिरलेत आणि जगभर फिरले तर निव्वळ त्या जगभर फिरल्यामुळे ते विचार ते प्रेरित करू शकले असं नाही, तर त्यांचे स्वतःच्या व्यक्तिमत्वामधले काही गुण होते आणि त्या स्वतःच्या व्यक्तिमत्वातले मध्ये जे काही गुण असल्यामुळे त्या गुणामुळे ते तिथले नेते बनू शकलेत. त्याच्यामध्ये एक होतं निस्वार्थी देशप्रेम, हे त्यांचं महत्वाचं. प्रखर राष्ट्रवाद, त्यांच्या मनामध्ये असणारा प्रखर राष्ट्रवाद की आपला देश जो आहे देश जो आहे तो देश खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक बनला पाहिजे, याच्यासाठी प्रखर राष्ट्रवाद जो होता तो राष्ट्रवाद त्यांच्या मनामध्ये असलेला दिसून येतो. त्याच्यानंतर आपल्याला दिसून येईल की मुख्यतः वास्तववादी दृष्टिकोन त्यांच्या मध्ये असलेला जो वास्तववादी दृष्टिकोन होता आणि दुर्दम्य ध्येयवाद, हे जे त्यांच्यामध्ये अंतर्गत असणारे जे काही गुण होते त्या अंतर्गत गुणामुळे सुद्धा डॉक्टर सनेत सेननी चीनमध्ये प्रजासत्ताक क्रांती जी होती ती क्रांती यशस्वी केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून चीनच्या या सर्व क्रांतीमध्ये डॉक्टर सनेत सेनची भूमिका का महत्वाची आहे तर ते निस्वार्थी होते. निस्वार्थी त्यांचं देशप्रेम होतं, म्हणजे कोणताही स्वार्थ न ठेवता त्यांनी देशाच्या प्रती त्यांनी आपली निष्ठा जी होती ती निष्ठा व्यक्त केलेली होती. त्यांचा राष्ट्रवाद जो होता तो प्रखर राष्ट्रवाद होता. त्यानंतर त्यांच्याकडे दूरदृष्टी होती की आपल्या देशाला जर प्रगतीपथावर न्यायचं असेल तर दूरदृष्टी ठेवणं आवश्यक आहे. ती दूरदृष्टी त्यांच्याकडे होती, वास्तववादी दृष्टिकोन त्यांच्याकडे होता आणि दुर्दम्य ध्येयवाद जो होता तो दुर्दम्य ध्येयवाद सुद्धा त्यांच्याकडे असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपल्याला दिसेल की मुख्यतः की त्यांच्या या सर्व कामामुळे आधुनिक चीनच्या वाटचालीमध्ये त्यांचं महत्वपूर्ण योगदान जे आहे ते योगदान असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आधुनिक चीनच्या क्रांतिकारी नेत्यांमध्ये डॉक्टर सनेत सेन तर ओळखले जात होते, मात्र चीनचं जे काही आजचं जे आधुनिक वाटचाल जी आहेत त्या वाटचालीमध्ये सुद्धा डॉक्टर सनेत सेनची भूमिका जी होती ती महत्वाची होती. कारण त्यांनी हे जे विचार होते ते विचार त्यांनी लोकांमध्ये प्रेरित करण्याचा प्रयत्न जो होता तो प्रयत्न केलेला होता. आजही ते विचार काही प्रमाणामध्ये चीनमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर डॉक्टर सनेत सेन यांची राजकीय विचार जे होते ते राजकीय विचार काय होते डॉक्टर सनेत सेनचे, तर डॉक्टर सनेत सेन यांनी युरोप आणि अमेरिकेमध्ये
मोठ्या प्रमाणामध्ये भ्रमंती केली आणि लोकशाही आणि समाजवाद विचार प्रणालीने ते प्रभावित झालेत. त्यांच्या विचारावर मोठ्या प्रमाणामध्ये तो प्रभाव होता. चीन सारख्या देशालाही लोकशाही आणि समाजवादाशिवाय दुसरा पर्याय नाहीत असं त्यांना वाटत होतं. त्याबद्दल त्यांना ती खात्री सुद्धा होती की लोकशाही आणि समाजवाद जर विचार आपण स्वीकारला तर चीनचा विकास जो आहे तो विकास होईल आणि चीनमधील ही जी मांचू सत्ता जी आहे त्या मांचू सत्तेच्या कालखंडामध्ये चीनचे झालेलं जे शोषण आहेत त्या शोषणापासून आपल्याला चीनला मुक्त सुद्धा करता येईल असा त्यांना विश्वास होता. म्हणून त्यांनी हे विचार जे होते लोकशाही आणि समाजवाद विचार प्रणाली याचा प्रभाव जो होता तो प्रभाव स्वतःच्या मनावर पाळून घेतलात आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. त्यासोबतच त्यांनी मांचू राज्यसत्तेच्या पदच्युतीनंतर लोकशाही समाजवादावर आधारित राज्यव्यवस्था निर्माण करायची असा निर्णय जो होता तो निर्णय सुद्धा घेतला. म्हणजे मांचू राज्यसत्ता नष्ट करायची किंवा तिला पदच्युत करायचं आणि लोकशाही समाजवादावर आधारित अशी राज्यव्यवस्था जी आहे ती राज्यव्यवस्था चीनमध्ये प्रस्थापित करायची अशा पद्धतीचा विचार जो होता डॉक्टर सनेत सेननी केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे आपल्याला असं दिसेल की 1911च्या क्रांतीत मांचू सत्तेचं उच्चाटन जे होतं ते उच्चाटन याच्यामुळे झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि मांचू सत्तेचं उच्चाटन 1911च्या या एकंदरीत क्रांतीमुळे घडून आलं आणि हे घडून आलेलं जे परिवर्तन होतं किंवा ही जी क्रांती होती या क्रांतीमुळे चीनमध्ये प्रजासत्ताक क्रांती जी होती प्रजासत्ताक सत्ता जी होती ती प्रजासत्ताक सत्ता प्रस्थापित झाली आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे सर्वात महत्वाचं जे योगदान जे दिलेलं होतं ते कोण होतं डॉक्टर सनेत सेन यांचं वैचारिक योगदान जे होतं ते सर्वात महत्वाचं असल्याचं आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. त्यानंतर प्रखर राष्ट्रवाद प्रखर क्रांतिकारी असं ज्याला म्हणू शकतो आपण. डॉक्टर सनेतचे राजकीय विचार ज्यावेळेस आपल्याला लक्षात घेतो आपण त्यावेळेस ते प्रखर क्रांतिवादी होते हे पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. मग प्रखर क्रांतिवादी म्हणजे काय तर डॉक्टर सनेत सेन हे प्रखर क्रांतिवादी नेता होते. चीनमधील पारंपरिक समाज रचना राज्यव्यवस्था अर्थरचना बदलवून टाकून आमूलाग्र बदल घडवून आणणे हा त्यांच्या विचारामधला सर्वात महत्वाचा भाग होता. म्हणजे जी परंपरागत राजसत्ता आहेत मांचू राजसत्ता तिला काढून टाकायचं आणि चीनमधील परंपरागत समाज रचना जी आहे ती समाज रचना सुद्धा बदलवून टाकायची. चीनमध्ये असणारे जे काही रूढी प्रथा परंपरा ज्या आहेत ज्या रूढी प्रथा परंपरांमुळे चीनमधलं समाजाचं जे शोषण चाललेलं आहे ते शोषण आपल्याला थांबवलं पाहिजे. चीनमध्ये होत असणारं जे काही आर्थिक शोषण आहे चीनचं जे मांचू सत्तेच्या माध्यमातून होत आहेत ते आर्थिक शोषण सुद्धा आपण थांबवलं पाहिजेत असं त्यांना वाटलं आणि त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि तो प्रयत्न जो होता तो प्रयत्न कोणता होता मग तो प्रयत्न असा होता की प्रखर क्रांतिकावादी विचाराच्या माध्यमातून हे जे काही सर्व पारंपरिक समाज रचना आहेत राज्यव्यवस्था आहेत अर्थव्यवस्था आहेत हे पूर्णपणे बदलवून टाकायचं आणि मांचूची जुलमी राजसत्ता नष्ट करून लोकांचे अधिष्ठान असणारी प्रजासत्ताक प्रस्थापित करायची हा त्यांचा प्रखर क्रांतिवादी विचार होता. म्हणजे लोकांच्या हातामध्ये जोपर्यंत सत्ता येणार नाहीत तोपर्यंत या देशाचा विकास होणार नाहीत हे त्यांना लक्षात आलेलं होतं. म्हणून त्यांनी हा प्रखर क्रांतिवादी विचार जो होता तो विचार मांडण्यास सुरुवात केलेला. त्याच्यासाठी मांचू राजवट समाप्त करून प्रजासत्ताक सत्तेची स्थापना करणे हा त्यामागचा त्यांचा उद्देश होता आणि त्याच्यासाठी त्यांनी कार्य केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकंदरीत आपल्याला असं दिसून येईल की मांचू राजवट समाप्त करून प्रजासत्ताक सत्तेची स्थापना करणे हा त्यांच्या प्रखर क्रांतिवादी विचारामधला सर्वात महत्वाचा भाग असल्याचं आपल्याला दिसेल. त्याच्यानंतर पाश्चिमात्य व साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव हा एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे त्याने युरोप अमेरिका या देशांचा प्रवास या खंडांमध्ये प्रवास केला आणि ते प्रवास केल्यानंतर त्यांना कोणती जो दोन तत्व समजली लोकशाही आणि समाजवाद ही तत्व जे आहेत ती तत्व त्यांना समजली आणि या तत्वांचा त्यांनी स्वीकार करून आपल्या देशामध्ये प्रजासत्ताक सत्तेची स्थापना कशी होईल याच्यासाठी प्रयत्न सुरू केलेले होते. मात्र आपल्याला दिसेल की पाश्चिमात्य आणि साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव जो आहे तो प्रभाव स्वीकारत असताना तो अंधानुकरण पद्धतीने त्यांनी स्वीकारलेला नाही. त्यांनी या सर्व अमेरिकन राजकीय विचारांचा अभ्यास केला
लोकशाही प्रजासत्ताकच्या सुरुवातीची त्यांनी कल्पना घेतली. अमेरिकेतील प्रजासत्ताकाच्या कल्पनेची मिळती जुळती कल्पना त्यांनी पुन्हा लक्षात घेतली आणि त्यानंतर आपल्याला त्यांना लक्षात आलं की आपल्याला आदर्श शासन संस्था निर्माण करायचं जर असेल तर लोकशाही आणि समाजवादी या विचारसरणीचा प्रभाव असल्याशिवाय ती जमणार नाहीत आणि त्याच्या माध्यमातूनच आपल्याला आदर्शवादी शासन व्यवस्था जी आहे ती शासन व्यवस्था निर्माण करते. म्हणून त्यांनी पाश्चिमात्य आणि साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव जो होता तो प्रभाव स्वतःवर फाळून घेतला. पाश्चिमात्य म्हणजे युरोपियन विचारसरणी, त्याच्यामध्ये लोकशाही असेल, उदारमतवाद असेल, या विचारसरणीचा प्रभाव जो होता तो प्रभाव. आणि साम्यवादी विचारसरणी म्हणजे प्रामुख्याने रशियामध्ये रशियामधली जी काही क्रांती झालेली होती 1917 मधली रशियामधली जी क्रांती झालेली होती, त्या रशियामध्ये जे काही घडून आलेलं होतं त्या रशियन क्रांतीची सुद्धा त्यांना ही वाटत होती, थोडीशी जवळीक वाटत होती. म्हणून पुढे जाऊन आपल्याला असं लक्षात येतं की 1911 मध्ये जी काही क्रांती घडून आली त्या 1911 मध्ये चीनमध्ये 1911 मधली जी क्रांती घडून आली त्याच्यानंतर पुढे जाऊन 1917 मध्ये रशियामध्ये जी क्रांती झाली, त्या रशियामध्ये क्रांती जी झाली त्या रशियाच्या क्रांतीनंतर रशियामधले जे डेव्हलपमेंट होतं त्या डेव्हलपमेंटचा सुद्धा प्रभाव जो होता तो प्रभाव डॉक्टर सेनच्या राजकीय विचारावर पुढे जाऊन पडला. 1911 पर्यंत नाही, 1911च्या नंतरचा तो प्रभाव जो आहे तो प्रभाव त्यांच्यावर जाऊन पडला. 1911 पर्यंत त्यांच्यावर जो प्रभाव होता तो कशाचा होता? लोकशाही आणि समाजवादाचा. समाजवाद आणि साम्यवाद याच्यामध्ये फरक आहे, एवढं इथं गलथान करायचं नाही आपण. पाश्चिमात्य विचारामधला जो प्रभाव होता तो काय होता? लोकशाही आणि समाजवादाचा प्रभाव होता. पण 1917 नंतरचा जो प्रभाव जो पडला त्यांच्या विचारावर तो कोणता होता? साम्यवादी विचाराचा प्रभाव होता. हे मात्र त्याच्यामधून आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. रशियन विचारसरणीची अधिकाधिक ते जवळ जाऊ लागलेत आणि रशियामधली जी काही साम्यवादी पक्षाची रचना, त्यातील शिस्त, त्यामुळे ते प्रभावित झालेत आणि रशिया पक्षाच्या धर्तीवर त्यांनी तुंग मिंग हुई या पक्षाची स्थापना जी होती ती स्थापना करून घेतलेली दिसून येतं. तुंग मिंग हुई या पक्षाची स्थापना जी आहे ती स्थापना केलीत आणि या पक्षाच्या माध्यमातून साम्यवादी आणि लोकशाही समाजवादी अशी शासन व्यवस्था आपल्याला कशा पद्धतीने राबवता येईल याचा प्रयत्न केला. मात्र हे जे सर्व तत्व आहेत या सर्व तत्वामध्ये एकच दिसून येतं आपल्याला, लोकशाही समाजवाद असेल किंवा साम्यवादी असेल याच्यामध्ये फक्त एकच दिसून येतं की आपल्याला प्रजासत्ताक सत्तेची स्थापना करायचा आहे. हा मूळ उद्देश जो होता तो मूळ उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेला होता. म्हणजे प्रजासत्ताक सत्तेची स्थापना करणे हा मूळ उद्देश जो होता तो मूळ उद्देश त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर याच्यासाठी त्यांनी पुढे जाऊन तुंगमिंग हुई पक्षाची स्थापना वगैरे केलेली आहे, तो भाग लक्षात घेता येईल आपल्याला. त्यानंतर रशियन साम्यवादाचा जाणता अनुयायी असं आपण त्यांना म्हणू शकतो. तो एक महत्वाचा मुद्दा आहे, तो मुद्दा आपल्याला लक्षात घेता येईल की रशियन साम्यवादी विचाराचा थोडा अधिक प्रभाव जो होता तो प्रभाव त्यांच्यावर होता आणि पुढे जाऊन या विचाराचं पूर्णपणे अंधानुकरण म्हणजे ज्याला आपण म्हणू आंधळेपणाने केलेलं अनुकरण ते त्यांना मान्य नव्हतं. कारण रशियन साम्यवादी विचार अगदी उत्तम विचारसरणी असली तरी त्या विचारसरणीचा स्वीकार चीनच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक संदर्भात करणे जसंच्या तसा करणे शक्य होणार नाही. कारण चीनची राजकीय परिस्थिती वेगळी आहे, चीनची सामाजिक परिस्थिती वेगळी आहे, चीनच्या आर्थिक बाजू ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत, रशियाची सामाजिक परिस्थिती वेगळी, रशियाचा राजकीय परिस्थिती वेगळी, रशियाची आर्थिक परिस्थिती वेगळी. जसंच्या तसं चीनमधील साम्यवाद जर आपण स्वीकारला तर आपल्याला अडचणी येऊ शकतात, चीनमध्ये त्या लागू शकत नाहीत असं त्यांना लक्षात आलेलं होतं. त्यामुळे रशियन साम्यवादी पद्धती जशाच्या तशा चीनमध्ये लागू करता येणार नाहीत असं त्यांना वाटलं. दोन्ही देशात काही मूलभूत फरक आहेत आणि म्हणूनच राजकीय विचारसरणीचा स्वीकारही त्या अनुषंगानेच करणे आपल्याला आवश्यक आहेत आणि चीनमध्ये आमूलाग्र बदल करणे आपल्याला आवश्यक आहेत असं त्यांना वाटू लागलं आणि त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न जो होता तो प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर त्यांचे जे राजकीय विचार आहेत ते राजकीय विचार अतिशय महत्वाचे असल्याचं आपल्याला दिसेल. चीनमध्ये डॉक्टर सनेत सेनचे जे राजकीय विचार आहेत ते राजकीय विचार आपल्याला इथे लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे. तर ते राजकीय विचार कोणकोणते होते ते आपण इथे बघूया. कोणकोणते राजकीय विचार होते ते तुम्हाला दिसत आहेत याच्यामध्ये. कोणकोणते होते? एक होता राष्ट्रवाद, हा एक महत्वाचा राजकीय विचार. त्यानंतर लोकशाही हा एक दुसरा महत्वाचा राजकीय विचार आणि त्यानंतर तिसरा जो विचार होता तो होता लोकांचे जीवनमान.
लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी काय करता येईल त्याचा एक महत्वाचा विचार जो होता तो. आणि त्या तिन्हांचंही हे जे आहेत म्हणजे संतुलन आहेत, ते संतुलन त्यांनी कशामधून निर्माण केलेलं आहे? साम्यवादी विचाराच्या प्रभावातून त्यांनी निर्माण केल्याचं आपल्याला दिसून येतं. तर मग आपल्याला असं दिसेल का राष्ट्रवाद हा मूळ कशाशी निगडीत आहे? डॉक्टर सनेत सेनने राजकीय विचार प्रामुख्याने 3 तत्वावर आधारित असलेले आपल्याला दिसून येतात. त्यांच्या राजकीय विचारात राष्ट्रवादाला अनन्यसाधारण महत्व होते. त्यामुळे प्रखर राष्ट्रवादी विचारसरणीने भारावलेला समाज समर्थ राष्ट्राची उभारणी करू शकतो, हे त्यांचं महत्वाचं मत होतं. म्हणजे काय? प्रखर राष्ट्रवादी विचारसरणीने भारावलेला समाजच समर्थ राष्ट्रवादाची निर्मिती करू शकतो असं त्यांना वाटत होतं. चीन हे मांचू साम्राज्याच्या कालखंडातील समर्थ राष्ट्र ठरू शकले नाहीत, कारण राज्यात राहणाऱ्या लोकांच्या निष्ठा राज्याशी संलग्न नव्हत्या, तर त्या राजघराण्याशी संबंधित होत्या. आपापली घराणी, राजघराणे, अधिकारी यांच्याविषयी निष्ठा बाळगणाऱ्या होत्या. परंतु याच्यामधून राष्ट्राचा विकास झालेला नाही. फक्त त्या सत्तेच्या संदर्भामध्ये, म्हणजे मांचू सत्तेच्या संदर्भामध्ये मांचू सत्तेप्रती निष्ठा जी होती ती निष्ठा व्यक्त करण्यात आलेली होती. मांचू सत्तेप्रती लोकांचा आदर होता किंवा मांचू सत्तेप्रती लोकांची निष्ठा होती. सलग अशा राष्ट्राप्रती त्यांची निष्ठा नव्हती. आपल्या राष्ट्राचा विकास झाला पाहिजे, आपल्या राष्ट्रामध्ये काहीतरी नवीन घडलं पाहिजे असं त्यांना वाटत नव्हतं. परंतु जोपर्यंत हा प्रखर राष्ट्रवादी विचारसरणीने भारावलेला समाज म्हणजे समाज तयार होणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने राष्ट्राचा विकास होणार नाही असं त्यांना वाटत होतं. म्हणून त्यांनी राष्ट्रवादी भावनेच्या प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न जो होता तो प्रयत्न त्यांनी केला. त्यांनी डॉक्टर सनेत सेननी राष्ट्रवादी विचार जे होते ते विचार लोकांपर्यंत मांडण्यास सुरुवात केली आणि समर्थ राष्ट्र उभारणीसाठी चीनी जनतेच्या मनात राष्ट्रवादी भावना जागृत करण्याचा प्रयत्न जो होता तो प्रयत्न त्यांनी केला. जनतेने कुटुंबाशी, घराण्याशी आणि प्रदेशाशी निगडीत असलेल्या आपल्या निष्ठा राष्ट्राशी निगडीत केल्या पाहिजेत असं त्यांनी स्पष्टपणे सांगण्यास सुरुवात जी होती ती सुरुवात केल्याचं आपल्याला दिसतं. जोपर्यंत आपण राष्ट्रवादी बनत नाहीत किंवा राष्ट्राशी समर्पित आपले विचार होत नाहीत, तोपर्यंत आपण आपल्या देशाचा विकास करू शकत नाहीत असं त्यांचं मत होतं. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे लोकशाही. लोकशाहीबद्दल डॉक्टर सनेत सेनला प्रचंड आस्था होती, कारण युरोपचा आणि अमेरिकेचा ज्यावेळेस त्यांनी दौरा केला, भ्रमंती केली, त्यावेळेस त्यांना त्या देशामधले जो विकास होता तो विकास त्यांना लक्षात आला. तो विकास कशाच्या भरोशावर आहे? लोकशाही विचार प्रणालीच्या भरोशावर, लोकशाही राज्यव्यवस्थेच्या भरोशावर आहे असं त्यांना दिसून येतं. म्हणून डॉक्टर सनेत सेनच्या राजकीय विचारांमधील दुसरे महत्वाचे तत्व म्हणून लोकशाही विचारसरणीला अत्यंत महत्वाचे स्थान असल्याचं आपल्याला दिसून येतं. परंपरागत राजघराण्यांच्या हातातील राजकीय सत्ता हीच चीनच्या दुरावस्थेचं मुख्य कारण आहे असं त्यांना वाटलं होतं. आणि त्याच्यासाठी म्हणून ही सत्ता जोपर्यंत लोकांच्या हाती येत नाहीत, लोकांचे राज्य जोपर्यंत प्रस्थापित होत नाहीत, तोपर्यंत चीनचा विकास होणार नाहीत किंवा चीन हा परंपरागत राजसत्तेच्या जुलमापासून मुक्त होणार नाहीत असं त्यांना वाटत होतं. म्हणून त्यांनी काय केलं? या राज्यात लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे दोन्ही प्रकारचे अधिकार जे आहेत ते अधिकार मिळाले पाहिजेत. लोकशाही शासन प्रणाली हीच आदर्श शासन प्रणाली असली पाहिजेत असं त्यांनी मत व्यक्त केलं. अशा शासन प्रणालीमध्ये सर्वोच्च सत्ता व्यक्तीच्या हातात नसून ती सर्व सत्तेची सूत्रे जी आहेत ती लोकांच्या हातामध्ये येतात आणि याच्यामुळे प्रभावी शासन पद्धती जी आहे ती शासन पद्धती राबवण्याची सुरुवात जी आहे ती सुरुवात होते. चीनच्या राष्ट्रात लोकशाही शासन पद्धती टप्प्याने आणावी लागेल. एकाच वेळेस आणता येणार नाही. राजकीय सत्तेचा अस्त करून लगेच लोकशाही आणणं आपल्याला शक्य होणार नाही. ती टप्प्याटप्प्याने आणावी लागेल. लष्करी शासन लोकांना लोकशाही शासन योग्य आहेत की नाहीत याच्या संदर्भामधलं शिक्षण जे आहे ते शिक्षण त्यांना दिलं पाहिजे आणि समाजाला जबाबदारीची जाणीव झाल्यानंतर लोकशाही शासन पद्धती यशस्वी होईल. त्याच्यासाठी लोकशाहीची जी काही विचार प्रणाली आहे ती लोकांमध्ये रुजवणं हा सर्वात महत्वाचा उद्देश जो होता तो डॉक्टर सनेत सेन यांनी मांडला आणि हे तत्व जे होतं ते तत्व त्यांनी मांडल्याचं आपल्याला दिसतं.
त्यानंतर लोकांचे जीवनमान याच्या संदर्भामध्ये डॉक्टर सनेत सेनच्या विचार यांनी काय व्यक्त केलेले आहेत. डॉक्टर सनेत सेनच्या विचारात लोकांच्या जीवनमानाला त्यातील समानतेच्या तत्वाशी विशेष महत्व म्हणून ओळखलं गेलं त्यांनी. म्हणजे लोकशाही विचारसरणी आणल्यानंतर लोकशाहीच्या माध्यमातून शासन व्यवस्था राबवत असताना लोकांचं जीवनमान कशा पद्धतीने विकसित झालं पाहिजे. लोकांमध्ये प्रामुख्याने समानतेचं जे तत्व आहे ते समानतेचं तत्व रुजलं पाहिजे. मांचू राजसत्तेत श्रीमंत आणि गरिबामधील जी तफावत वाढलेली होती ती तफावत कमी झाली पाहिजे असं त्यांना वाटत होतं. चिनी समाजामधील मांडारीन हा जो काही प्रभावशाली वर्ग होता ज्याला अनेक सवलती आणि मानमराब हक्क मिळत होते आणि बहुसंख्य समाज हा साऱ्या गोष्टीपासून वंचित राहिलेला होता. ही जी तफावत आहे ही तफावत दूर झाली पाहिजे. म्हणजे मांडारीन हे जे होते मांडरीन लोक जे होते म्हणजे जे मांचू सत्तेचं प्रतिनिधित्व करणारे अधिकारी वर्ग जे होते त्या अधिकारी वर्गांना जे मिळणाऱ्या ज्या काही सवलती होत्या मानमराबत होती हक्क होते ते हक्क सर्वसामान्य सुद्धा लोकांना सुद्धा मिळाले पाहिजेत. म्हणून सर्वसामान्यांचा विचार जो होता तो विचार त्यांनी सर्वात पहिल्यांदा केला आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच दृष्टीने त्यांनी हा विचार जो होता लोकांच्या जीवनमानामध्ये कशा पद्धतीने डेव्हलपमेंट झालं पाहिजे याच्या संदर्भामधला विचार मांडत असताना त्यांनी मांचू सत्तेमधील मांडारींना जे मिळणारे जे काही अधिकार आहेत ते अधिकार त्यांचे कमी झाले पाहिजेत आणि बहुसंख्य समाज जो आहे त्या बहुसंख्य समाजाला सुद्धा सारखे समान अधिकार जे आहेत ते अधिकार मिळाले पाहिजेत याच्या संदर्भामधला विचार जो होता तो विचार त्यांनी मांडल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपल्याला दिसेल की या चीनमधील परिस्थिती ही खरे निदान म्हणजे सारा समाज हा स्पर्धेमुळे पोखरून निघालेला आहे. चीनमधील परिस्थितीचे खरे निदान त्यांनी केलेत. अशा विषम समाज व्यवस्थेमधून समर्थ राष्ट्र निर्माण होऊ शकणार नाही याची जाणीव जी होती ती डॉक्टर सनेत सेनला होती. म्हणून समानतेच्या तत्वावर विशेष भर जो होता तो विशेष भर डॉक्टर सनेत सेन यांनी दिल्याचं आपल्याला दिसून येतं. डॉक्टर सनेत सेन यांनी समानतेच्या तत्वाचा पुरस्कार करत असताना त्यासाठी संपत्तीचे समान वाटप करणे आवश्यक आहे असे सांगितलेले आहेत. म्हणजे काय इथे साम्यवादाचा आणि समाजवादाचा पुरस्कार केल्याचं आपल्याला दिसून येतं की संपत्ती ही जी आहे ती एका व्यक्तीच्या हातात केंद्रित झालेली नाही पाहिजे. ती समाजातील सर्व लोकांच्या हातामध्ये ती संपत्ती जी आहे ती संपत्ती समान प्रमाणामध्ये विभागली गेली पाहिजे जेणेकरून लोकांच्या मनामध्ये हीनतेची भावना जी आहे ती हीनतेची भावना राहणार नाही. श्रेष्ठ कनिष्ठतेची भावना राहणार नाहीत. गरीब श्रीमंतीची भावना जी आहे ती भावना राहणार नाही. काही विशिष्ट लोकांना जे काही अधिकार मिळालेले आहेत त्या अधिकारांपासून ते लोक जे आहेत ते लोक त्यांना दूर करणे आणि सर्वांना समान अधिकार देणे हा महत्वाचा जो उद्देश होता तो उद्देश याच्यामधून आपल्याला दिसून येतो. म्हणून आपल्याला असं दिसेल की हे जे तीनही तत्व आहेत हे तीनही जे तत्व आहेत ज्याच्यामध्ये हे तीनही तत्व जे आहेत त्या तीन तत्वामधले प्रामुख्याने राष्ट्रवाद असेल त्यानंतर लोकशाही असेल किंवा लोकांचे जीवनमान असेल हे जे तीनही तत्वज्ञान आहेत हे तीनही तत्वज्ञान याच्याशी निगडीत आहेत. कशाशी? साम्यवादी विचाराच्या प्रभावाशी निगडीत असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे राष्ट्रवादी भावना लोकशाही आणि लोकांचे जीवनमान हे जे तीनही विचार आहेत त्या तीनही विचारातून मग पुढे साम्यवादी विचाराचा जो प्रभाव होता तो प्रभाव हळूहळू चीनमध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आर्थिक समानता आणि समतोल निर्माण करण्यासाठी जमिनीच्या मक्तेदारी मालकीचे हक्क रद्द करण्याबाबत आवश्यक ती तरतूद जी आहे ती तरतूद करून घेणे हा सर्वात महत्वाचा जो भाग होता तो भाग डॉक्टर सनेत सेन यांनी मांडला. राज्यातील जमिनींच्या मालकी हक्काचे व वापराचे संपूर्ण नियंत्रण राज्य शासनाकडे केल्यास प्रत्येकाला समान संधी मिळू शकते असं त्यांचं मत होतं. म्हणून त्यांनी तो प्रयत्न जो होता तो प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येतं की प्रामुख्याने काय करायचं तर शासन व्यवस्था जी आहे ती शासन व्यवस्था निर्माण करत असताना राष्ट्रवाद लोकशाही आणि लोकांचे जीवनमान यासोबतच साम्यवादी विचार जो आहे तो विचार सुद्धा लोकांपर्यंत आणणे हा त्यांचा मूळ उद्देश जो होता तो होता. त्यानंतर प्रजासत्ताक क्रांतीमध्ये डॉक्टर सनेत सेनची भूमिका काय होती ते आपल्याला पुढे बघायचं आहे तर तो भाग सुद्धा आपण लक्षात घेणार आहोत. मात्र आता आपला टाइम आउट जो आहे तो टाइम आउट होत आहे तर या ठिकाणी आपण थांबू. तर कोणाला काही प्रश्न असतील तर प्रश्न लगेच विचारा.
तुम्ही आपले तुमचे साऊंड जे आहेत ते म्यूट करा, अनम्यूट करा आणि काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारू शकता तुम्ही. ओके.